मजबूत डेसायकल असून सुद्धा हे एका हिसक्यात तुटलेलं आहे. तर याचा विषय कसा माहिती आहे का, ही एका तर नमस्कार मित्रांनो. तर व्हिडिओ महत्वाचा बरं का, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर विषय काय माहिती आहे का, आपण हे माल भरला होता गुजरातवरून. तर मला सांगायचं एक बाबा, हा माल परत कोणी सुद्धा भरू नका. मी भरून चुकलोय, कारण हा माल एवढा म्हणजे सेफ्टी नाहीये आपल्याला, म्हणजे नेण्यासाठी ह्याचं वजन पण येतं 25 टनापर्यंत. पण ह्याचा विषय असा आहे की बाबा, ह्याच्या खाली जे हे आहेत ना, हे पॅकिंग राहत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदा चेन एक ढिली झाली ना, एक चेन ढिली झाली तर डायरेक्ट डिसायकल तुटते. डिसायकल तुटते बघू शकता, एवढं मजबूत डिसायकल असून सुद्धा हे एका हिसक्यात तुटलेलं आहे. तर याचा विषय कसा माहिती आहे का, ही एका झोल्यात डिसायकल तोडते. माझं यूज तर 4-5 डिसायकल तोडले आणि 2 वेळा चेन तोडले. तुम्ही बघू शकता इथे चेन मी जॉईन केलेली आहे. तर 2 वेळा चेन तुटलेली आहे. तर पाया पडून सगळ्यांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की केबल ड्रम म्हणजे चिटकून जर भरलेला असतील तर ठीक आहे, पण असे मोठेवाले केबल ड्रम पुरेसं भरू नका. कारण गाडीला आपल्याला म्हणजे गाडी चालवण्यात सेफ्टी नाही येते. कारण चेन तुटून पुढे येऊ शकतो, काही होऊ शकतं. हा पुढे नाही आला तर पण पाठीमागचा येऊ शकतो. आणि जास्तीत जास्त दमवले म्हणजे त्या पाठीमागच्या केबल ड्रमनं आपल्याला दमवलं आहे. तर सर्व माझ्या ड्रायव्हर मित्रांना माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे, बाबांनो जिंदगीत काय बी करा, परंतु असलं केबल ड्रम भरू नका. समजलं का, दुसरं काय सांगणार नाही. आणि ही डिसायकल जवळजवळ 7-8 डिसायकल तुटले तर आणि रस्त्यात कुठे मिळत नाही होय असलं.